दाखवतो 39 डिग्री इथलं. आताच 1 वाजल्या आणि नवीन स्पॉट शोधलेला आहे साऊथवाल्यांचा. पहिल्यांदा असा साऊथवाला बघितला आहे, त्याला म्हणून हे आहे का, तो म्हणतो नाही आहे. हां, पर्पलवाले चॉकर्स, अजून त्याच्यामध्ये बलून पण भेटते. अजून मोठे मोठे बलून. एवढंच पक्क गाबाळ राहत. त्याला औषध नाही मारलं. त्यांनी ही पट्टी बनवलेली, मॅन्युफॅक्चर करतात ही पट्टी. याचा कोणतरी येऊन एक आपके इधर से करते, आपके पार्टनर है वही? सर है शेडी में कंपनी वहाँ से यहाँ पे आता है ना? ओके, तो मेरे को डाइट चाहिए डबल और जल्दी चाहिए. पहिले तर सगळे चिकनची दुकान होते ना, हाँ हाँ हाँ, म्हणून याला चिकन चौक म्हणतात. वारे पट्टे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 12 वाजलेत, आम्ही ना बरोबर सावरदरी इथे नाश्ता करा थांबलो आम्ही. नवीन स्पॉट शोधलेला आहे साऊथवाल्यांचा. पहिल्यांदा असा साऊथवाला बघितला आहे, त्याला म्हणून हे आहे का, तो म्हणतो नाही आहे. स्टाफ तर झाला एवढा झोपलेला आहे ना, त्याला तर वाटतं कधी हा निघून जातो. मी बोलून ऑर्डर घेऊन वेतन चालवलं बेकार आहे. बेकार आहे ना, सगळ्यात बेकार क्वालिटी वेतन लागला बाई. जिंदगीत मी असलो नाही बघितला. पहिला बघितला होता बाबळीचा, आपलं भीमशेखरला. प्लीज सेटवाला चहा संध्याला माहिती संध्या सांग. पूर्ण जगात चहा भेटायचा ना, आता चहा तिथं भीमाशंकरला भेटतो. तू बेकार दिल दुधात चहा का चहामध्ये दूध कोणती टेस्टच कळत नव्हती. चमच्याच नाही आणला राव. इथं इडली घेऊन आला आता कशा का पिऊ म्हणा. दाखवतो 39 डिग्री इथलं. आताच 1 वाजल्या आणि इथं आम्ही नाश्ता केला. आम्ही जरा नवीन होतो, नाही म्हटलं जरा टेस्ट करू. साऊथ इंडियन खायची इच्छा आली म्हणून थांबलेलं साऊथवालं नाव बघून. पण साऊथवाल्यांचा यांचा काही संबंध दिसत नाही बरं का, पण लांबपर्यंत. रोज म्हटलं तरी जा. ही सेम वेदांचे भाऊ आहे. सेम वेदांत क्वालिटी दिली यांनी. वेदांचेच भाव येते. आता काय बळबळ खाल्लं, भूक लागली होती म्हणून. टू व्हीलर लावली माग आपल्या एखादी. आज पावायची इच्छा घालते रे. मला ते स्पॉट लावायचे ना, तिथं गर्दी असणार आहे. गर्दीत नको, बरोबर निवांत जाऊ बोललं काहीतरी. हा ना, एक हेल्पर बघायला आलो आम्ही इथं जरा हॉटेलला. एकदम एखादी नंबर दिला आम्हाला, तर विचारपूस केली आणि जरा नाश्ता करायला थांबलो इथं वासुली फाट्यावर आलो आम्ही. पण तू सांग, तू काय घ्यायचं तुला वॉटर पार्क मध्ये सांग. पुढच्या दुसऱ्या वॉटर पार्कला जाऊ. अरे काय घ्यायचं तुला? कुरकुरे, हा, पर्पलवाले चॉकर्स, अजून त्याच्यामध्ये बलून पण भेटते. अजून मोठे मोठे बलून. एवढंच, फक्त एवढंच. हा, तर आपण जाऊ. अच्छा चल, साहेब थांबा, बलून घ्या. 100% बाळा. 5 वाजले आत्ता. खाली जायचंय. संतोष शेतात थांबलोय मी. संतोषला घेऊन राहणार मका कापायला जायला लागेल आज. वास राहिले नेमकं. सर्दी आलीत ना, डॉक्टर म्हणले जरा इंजेक्शन आहे, गोळ्या देतो, ते आपल्याला मारायला लागेल. परत दिवस सर्दी राव. छाती बिती भरायची वासराची. विदाऊट माईक नाही जॉईन केला मी. विदाऊट माईक आता शूट केला. कसं वाटलं काय माहिती. ऑडिओ क्वालिटी कळलं आपल्याला एडिटिंगच्या वेळेस. माईकने इनहॅन्स होतंच जास्त बेस आहे. थोडं तो खाऊ वाटत खाली तोवर संतोष तोवर वासराला आधी घेऊन पाणी बिणी बाजून आहे ना, त्याला टाकतो ना. आंबवून दाखवायला लागेल. नेमकी सर्दी ना, जरा एक खांड आणलं मी आत्ता. त्याला जरा थिन टाकून पेटावलं आणि निर्गिलीचं तेल आहे माझ्याकडं, त्याला वाफ द्यायचा प्रयत्न करतो. जरा बघू जमतंय का व्यवस्थित. सकाळी आम्ही ट्राय केलं पण जमलंच नाही राव व्यवस्थित. एक सेकंड.
चांगलं जळाय पाहिजे ना. अरे चालू आहे मी आत्ता मका कापायला. एवढा सारा आहे ना अख्खा कापून नेणार मी आत्ता. यो अख्खा कापून नेतो ना. हा तू कापून नेणार टेन्शन नाही रे. एक साईड कापून होईन का पुढली चिरवी नाही सध्या. काय एक साईड कापून नेतो ना पहिली. जेवढी होईन तेवढी तर कापू. एवढी जाणार नाही अर्धी नेऊ. घोडा काय एकटंच आहे त्यामुळे काय. हा ना वासरू खातच नाहीये त्याला सर्दीमुळे चारित नाही रे मी. ते खात असतं तर माखा न्यायला काय नाही. आता लय तगडा आला असा आता माहिती आहे बाई. पक्क गाबाळे राहत त्याला औषध नाही मारलं. हो मका आणून टाकली मी गोठ्यात. वासरा नाही ना परत मी वाप दिली. गौरी जाळली होती आणि त्याच्यावर निलगिरीचं तेल टाकलं. संतोष शेटन मी दोघं होतो आम्ही. हा घाम आला राव. लय त्रास करते वासरू. वासरा सर्दी ना उद्यापर्यंत दाखल क्लिअर होऊन जाईल बघ. थांबणार पण नाही. लईत लई उद्या दिवस मोकळंच होईन नाक अख्खं. आत्ताच नाश्त्याचं अख्खं मोकळं आली. थोड्या वेळाने आम्हाला आहे ना आता आंघोळ विंघोळ करणार उरकणार. आम्हाला ना भट्टी बघायची परत. ती ऑइलवाली भट्टी भेटली ना त्याला पैसे द्यायच्यात आणि ती भट्टी ऑइल बुक करून न्यायचं आम्हाला. यांचं ओके आलं आता. रात्री 11 वाजता चक्कर मारतं त्यांच्याकडे आता. वासरू नाकच ओके आलं वासराचं. जसं One hour later. आम्ही जिथं चायनीजवाल्याची तिथे गेलो भट्टी बघायला त्याच्याकडे चाललो आम्ही. त्यांनी ज्याच्याकडून भट्टी बनवलीत ना तो पण तिथं झालेला आहे. तो म्हणला 9:30 वाजेपर्यंत या. आता नेमके 8:50 आलेले. आता आम्ही बरोबर म्हणून नगरला आहे. त्रिवेणीनगरला आहे सॉरी त्रिवेणीनगरला आहे. त्याचं काय फक्त वेळ चौकात आहे. इथून फक्त मॅक्सिमम 5 मिनिट लागतील आम्हाला तिथपर्यंत पोहोचायला. ते मध्ये गिरे झाले होते बघ. काय? एक चिकन चौकात माणूस लटकला होता. कुठं रे? अरे बघ या चौकात लटकलं होतं इथं. हा त्यांनी जीव त्याचा प्रयत्न केला होता. हा, इथं एक रील बघितली होती आम्ही इथं चौकातच. मोठ्या हाय टेन्शनचे केबल नाही इथं हे चिकन तिथं चिकन चौक आहे का तो. योग्य हा चिकन चौक. पहिले तर सगळे चिकनची दुकान होते ना हा म्हणून याला चिकन चौक म्हणते. वारे पट्टे आयला. तसं मी ना 2012 पासून बघतोय नाही का 11 पासून. जसं माझी 10वी झाल्यानंतर आहे ना आम्ही इकडं फिरायला चालू केलं तेव्हापासून आतापर्यंत लय चेंजेस झाल्या राव. वाटत पण नाही एवढं डिफरन्स नाही म्हणजे नाही का असं इथं आल्यावर कळत समजतंय. जुनं आत्ता नवीन फरक किती आलाय. योग्याच्यावर चढला होता भाई तो. ओय टावरवर ना. हा त्या टावरवर. बरोबर रीला व्हायरल झाली होती. त्याला पक्का चेंबावला असं खाली उतारल्या पक्का फोडला असं त्याला पण. ओय भाई याच्याकडे ना भट्टी यांनी भट्टी बनवलेली मॅन्युफॅक्चर करतात ही भट्टी. याचा कोणतरी येऊन एक आप किधर से करते आपके पार्टनर है वही सर है शेडी में कंपनी वहाँ से यहाँ पे आता है ना. ओके तो मेरे को एक चाहिए डबल और जल्दी चाहिए नहीं तो हमारे लग गए लंका. आपने चालू किया वो लकड़ी का चल ही नहीं रहा है. चटनी बन के रेडी है हमारा. फिर अभी हमको कढ़ाई हिलाना आता है नहीं तो तुम्हारा जरूरत नहीं था हमको किसी का. हम कर देगा तीखा विका. एक जल्दी बनाओ एक राइस साहब.
चिकन फ्राई राइस उसमें अंडा डालो. हो इथं आम्ही बट्टी बघायला आलोय ना याच्या बोलणं केलं आम्ही बरंच की बट्टी किती दिवसात बनन कशी बनन हे सगळं डिस्कस केलं रेट बीट सगळ्या गोष्टी आम्हाला 2 दिवसात 3 दिवस लागत कसे पण मैं क्या बोल रहा त्याला म्हणलं जेवढं लवकर शक्य तेवढं लवकर कर बाई काय म्हणताय हूँ हमको ना ये डब्बा में ये बड़ा डब्बा लगाने का है. अरे हम वो तेल का डब्बा लगाएगा डब्बा लगाने का है. बड़ा वाला हो जाएगा ना वो 15 लीटर वाला. हाँ 15 लीटर ना करायचं आहे. अरे अपना तेल वाला रे तेल वाला अपना वो तेल का डब्बा चलेगा ना. ओ GI का पाइप चाहिए मेरे को थोड़ा वो तो लोकेशन भेजने की सॉरी मैं तो आपको वीडियो भेजूंगा मेरा किचन का पूरा किधर रखेंगे वो थोड़ा. यस पूरा डिटेल भेजता आपको मैं तो आम्ही तर याला भेटलो बट्टी कधी भेटती नंतर म्हणला उद्या या आता नेमकं रविवार रे त्याला गर्दी आहे म्हणला उद्या भेटतो उद्या बोलू त्याला म्हटलं भेटायचं काय कारण नाही तुम्हाला आहे ना उद्या सांग भेटन किती वाजता त्याला पैसे टाकू बट्टी रेडी करू डायरेक्ट मला आहे अर्जंट त्याला म्हटलं सरळ मला थांबले काम आधीच आणि खरंच थांबलं राव मला आहे ना हॉटेल चालू करायचं आहे आणि पण प्रॉब्लेम झाला गॅस असताना अडचण नसते आली त्यानंतर बट्टी लाकडाचं पण पेटलं नाही व्यवस्थित म्हणजे पाठीमागं लागलं काय सांगतो शेट एक राईस खाल्ला आम्ही चांगलं बनवते राव काल जरा चांगला होता पण जास्त आज जरा थोडा गडबड केली नाही जरा गडबड ड्रायव्हरची जरा कस्टमर जास्त असते त्यामुळे थोडाफार इकडं तिकडं होणारच बाई काय ना सॉरी स्वीटोमध्ये थांबलो होतो हिल घेतला आम्ही हिल प्रदर्शन संतोष शेट्टी थंड घेतलं गुलाबजाम खाल्ले इथं बाई मारवाड एवढं डेंजर आहे ना 42 टेम्परेचर असतंय घंटा दुकान नाही सोडी कशाला सोडते करायला आलेली तेवढं. ही घोडाच लावणार आपल्याला भैया जाऊ का चल भैया तुला फुटेज दिला मी आता 100% नया लिया है वो अरे क्या देखने का जरूर देख ऐसे भी होता है वो हवा तो मुझे हवा ना फ्लिप होता है ना भैया आहे ना फुकट मार्केटिंग करून घेणार आपल्याकडून फुकट म्हणणार पाली है ना पालीवरली सगळी गँग दोन तुम गए थे निकल केनपुरा गया था केनपुरा से मेन पाली में केनपुरा में रहते हैं तुम किधर रहते हो भैया हसला हो तिकडे तो मारवाड जंक्शन है क्या 10 किलोमीटर जाऊ दे भैया जा आता जवळपास ना 10:30 वाजले बार आम्ही बोलता आहे ना 1 तास निघून गेला आमच्या इथं काळू पाटी चौकात होतो आम्ही आता घरी जाणार मी वा आता घरी जायचं कपडे चेंज करायचे आणि गोठ्यात जायचं वास ह्या नाही ना दूर देतो जरा वास राहिला जरा आहे ना नाक मोकळून दूर दिलं जरा कसं आहे ना ते दूर नाही नेमकं ते निर्गिलीचे तेल आहे ना तेच संपलं हेड्या आता त्याला साईडा व्यान लागेल जरा 4-5 आणल्या ना मग ठेवून द्यायच्या त्या आपला पायानं तसा दूर देतात बरोबर त्यांनी ते तेलामुळे ना बराच फरक पडतो आहे खायला प्यायला टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी खायला प्यायला भरपूर देतात तोंडा पुढं चला ओके वासरू नाही 2-3 दिवसात तर रेडी होऊन जाईल अख्खं सर्दी जाईन सकाळ कळा जाऊन किती राहिले किती नाही तर सावध आहे वासरू अजून पण